ड्रग्स प्रकरणात वारंवार साताऱ्याचं नाव काय येतंय असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तसंच महाराष्ट्रातील निवडणुकीत ड्रग्सचा पैसा खेळवल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला। यावर शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। राऊत हे नेहमी टीका करण्याच्या भूमिकेत असतात, कुठला पैसा कोणी वापरला याचा राऊतांनी पुरावा द्यावा असं देसाई म्हणाले। ड्रग्स का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला। आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे। साताऱ्यामध्ये शेकडो कोटीचं, हजारो कोटीचं ड्रग्स सातत्यानं सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्सचा पैसा खेळवला जातो। आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे, ते पोलिसांनी शोधलं पाहिजे। मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात, गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात, बरोबर आहे। सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढते का? आणि जे कोणी ह्याचे मूळ सूत्रधार आहेत त्यांच्यावर नक्की सातारा पोलिसांमार्फत कडक कारवाई केली जाईल। जोपर्यंत ही तपास चालू आहे तोपर्यंत त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही, कारण त्याचा तपासावर परिणाम होऊ नये। मूळ जे ह्याचे मूळ सूत्रधार आहेत ते ह्यातनं सुटू नयेत म्हणून आम्ही खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। पोलीस आमचे सातारा जिल्ह्याचे सतर्कपणे आणि अत्यंत बारकाईनं या तपासामध्ये आहेत आणि त्यांनी मला सांगितलंय की लवकरच याच्या खोलावर आम्ही जाऊ। काय संदर्भ दाखवा ना मला, उगाच काय संजय राऊत किंवा कोण बोलतं ना बाबा। आता काय मला सांगा, कुठल्या आरोपीचं कुठल्या राजकीय पक्षाचे काय कनेक्शन असलं तर सांगा ना मला, कुठं त्यांनी दिलेला पैसा कुठल्या उमेदवारानं वापरला, त्याचा संदर्भ कुठेतरी राजकीय पक्षांशी जोडायचा, त्याचा निधी कुठेतरी राजकीय पक्षांनी वापरलेला, तुम्ही संदर्भ द्या ना म्हणा।